मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफी अखेर जाहीर केली आहे। सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। जिल्हा बँकेचे या तारखेपर्यंतचे थकबाकीदार शेतकरी तब्बल 62,571 असून त्यांच्याकडे मुद्दल 729 कोटी रुपये आहे। व्याजासह ही एकूण थकबाकी 1,063 कोटी रुपये, तर नियमित कर्ज परतफेड करणारे 1,75,000 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 1,000 कोटींपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, मात्र शासन निकषानंतर स्पष्ट होईल। राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर हे आश्वासन पाळण्यात सरकारकडून विलंब होत असल्याने मागील वर्षी शेतकऱ्यांनी नागपूर येथे मोठं आंदोलन केलं। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जून 2026 पर्यंत कर्जमाफी देणार असल्याचं जाहीर केलं। तसेच कर्जमाफी कशा पद्धतीने द्यायची यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असून तिचा अहवाल एप्रिल 2026 मध्ये येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे निश्चित होतं, मात्र ती कधी आणि किती याची उत्सुकता होती तीही आता संपली असून राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी सप्टेंबर 2025 अखेर पीक कर्जाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं जाहीर केलं। तसेच नियमित कर्जदार यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। जत तालुक्यातील महसूल, वीज पुरवठा, रस्ते आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर नागरिकांनी खासदार विशाल पाटील यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रारींचा पाढाच मांडलाय। महसूल विभागाच्या कामकाजाबाबत सर्वाधिक तक्रारी समोर आल्याने खासदारांनी प्रशासनाला कडक शब्दात सूचना देत कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचा इशारा दिलाय। जत शहरातील साई प्रकाश मंगल कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली। या बैठकीत पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंग सावंत, प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धारोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। बैठकीदरम्यान महसूल विभागाच्या कामकाजावर अनेकांनी गंभीर आरोप केलेत। 7/12 दुरुस्ती, रस्ते निकाल, जमीन प्रकरणे आणि महसूल नोंदीच्या कामांसाठी नागरिकांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार करण्यात आली। किरकोळ कामांसाठीही पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। जत आणि संख तहसील कार्यालयांमध्ये एजंटगिरी वाढल्याची बाबी नागरिकांनी मांडली। यावर संताप व्यक्त करत खासदारांनी महसूल प्रशासनाने जबाबदारीने काम करून शेतकरी आणि नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्चला होणार असताना राजकीय चर्चांना वेग आलाय। अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची गटनेतेपदी निवड केली आहे। निवडीबाबतची नोंदणी करण्यासाठी गेल्या 2-3 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत, मात्र निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे। जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे, त्यामुळे ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केलाय। जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदाची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व सदस्य आणि पदाधिकारी 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते, मात्र प्रशासनाकडून तांत्रिक चूक काढण्यात आली। सांगितलेली चूक दुरुस्त करून पुन्हा नव्याने शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आला, मात्र पुन्हा त्यामध्ये चूक काढण्यात आली। सर्व सदस्य पदाधिकारी दिवसभर टाटकळत बसले होते। गट स्थापन न करताच जिल्हाधिकारी निघून गेले, याचा आम्ही निषेध करतो। कुणाच्या तरी दबावाखाली काम न करता कायद्याच्या चौकटीत जे बसतं याचं पालन जिल्हाधिकाऱ्यांनी करावं अशी मागणी केली। प्रशासनावर कोणाचा तरी दबाव असल्यानेच गटनेत्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात नाही, मात्र हे योग्य नाही। जिल्हाधिकारी यांनी न्यायाची भूमिका घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले सदस्य गटनोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी काकडे यांच्याकडे गेले होते। गटनोंदणी करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांची तपासणी करताना सावित्री रवी पाटील आणि अन्य एका नावामध्ये त्रुटी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं, त्यामुळे त्यांनी अर्ज पुन्हा बदलून आणण्यासाठी पुन्हा वेळ दिली असल्याचं समजतंय। इंदिरानगर येथील बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैसाळे याचे अपहरण करून विठ्ठलनगर येथील सुनसान जागेत कोयत्याने खून करण्यात आला। त्यानंतर त्याचा मृतदेह बॅरेलमध्ये भरून तो विहिरीत फेकून देण्यात आला होता। या खुनातील मुख्य सूत्रधार गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले। गोट्या याच्यावर शहर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती, तरीही त्याचा वावर घटनास्थळावरील पडीक इमारतीत होता। हद्दपार गुन्हेगाराने केलेल्या खुनाने शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान मृत रोहित म्हैसाळे याच्या खुनाचा आणि दलित
महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या खुनाचा काही संबंध आहे का या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रोहित म्हैसाळे इंदिरानगर परिसरात राहण्यास आहे. 26 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता तो आईच्या जागी कामावर गेला होता. जिल्हा परिषदेसमोर सकाळी 7:15च्या सुमारास त्याने वडिलांकडे पैसे मागितले होते. त्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या गोट्यासह तिघांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहित पळत सुटला. त्यानंतर त्याचं अपहरण करून विठ्ठलनगर येथील एका शाळेजवळ नेलं. त्या ठिकाणच्या पडीक इमारतीत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गोट्यासह दोघा अल्पवयीन मुलांनी बॅरेलमध्ये रोहितचा मृतदेह कोंबला. त्यानंतर दगड ठेवून बॅरेल विहिरीत फेकून दिला. दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी या गुन्ह्यात अत्यंत हुशारीने तपास केलाय. 8 दिवसानंतर खुनाचा छडा लावण्यात आलाय. गोट्या कलढोणे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सांगली विश्रामबाग तासगाव पोलीस ठाण्यात 15हून अधिक गुन्हे त्याच्यावर आहेत. खुनी हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, आर्म ॲक्टसह गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याला हद्दपार करण्यात आलं होतं. तरीही त्याचा सांगलीत बिनधास्त वावर होता. अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून एका युवकाने आज नदीत उडी मारल्याची घटना घडली. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी तातडीने सांगली ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट नदीत उडी घेत वेगाने वाहणाऱ्या पाण्यात या युवकाचा शोध घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढलं. पोलीस हवालदार पाटील यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होते. निखिल दिलीप सावंत या युवकाने कोणत्या तरी कारणावरून पुलावरून उडी मारली. या मार्गावरून जाणाऱ्या शाहरुख सय्यद यांनी याबाबतची माहिती डायल 112 वर दिली. ही माहिती मिळताच अंकली फाटा येथे वाहतूक ड्युटीवर असलेले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून थेट पुलावरून पाण्यात उडी घेतली. वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून संबंधित युवकाचा शोध घेत त्यांनी त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं. त्यांच्या तत्परता, धाडस आणि प्रसंगावधानामुळे युवकाचा जीव वाचलाय. घटनेनंतर जखमी अवस्थेतील युवकाला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत निखिल सावंत याच्या दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी दाखवलेलं धाडस, तत्परता आणि मानवतेचा परिचय याबद्दल परिसरातून त्यांचं कौतुक केलं जातंय. कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित दुसरी अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन टेनिस क्लस्टर निवड चाचणी स्पर्धेला आजपासून सांगलीत प्रारंभ झालाय. अमराई ऑफिसर्स क्लब येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी आयुक्त सत्यम गांधी, अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होते. पोलीस दलातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचं आयोजन केलं जातं. स्पर्धेचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील 10 वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच 116 पुरुष पोलीस अधिकारी आणि अंमलदार आणि 68 महिला अधिकारी असे एकूण 168 खेळाडू यामध्ये सहभागी झालेत. स्पर्धेसाठी PNG, त्यासोबतच क्वालिटी पॉवर, AP बेकरी, अमराई क्लब यांचं विशेष सहकार्य लाभलंय. निवड चाचणी स्पर्धा नामवंत पंचांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. सूत्रसंचालन निरीक्षक ज्योतिराम पाटील तर सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी आभार मानले. हिंदू एकता आंदोलनाचा गुढीपाडवा मेळावा रविवार दिनांक 22 मार्च रोजी सांगलीतील मारुती चौकात होणार आहे. या मेळाव्यात प्रखर हिंदुत्ववादी सुनील देवधर मार्गदर्शन करणार आहेत. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंचा नरसंहार, हिंदूंनो जागे व्हा या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. यंदाचा हिंदू एकता आंदोलनाचा संघटनेचा 3रा मेळावा यशस्वी करण्यासाठी नुकतीच हिंदू एकता आंदोलनाच्या सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली सर्किट हाऊस येथे झाली. या बैठकीत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या महिला आघाडीची आणि युवा आघाडीची स्थापना या मेळाव्यात करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे, धुळे येथून हिंदू एकताचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी दत्ता भोकरे, संजय जाधव, बाळासाहेब मोहिते यांची मनोगती झाली आणि मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, प्रकाश चव्हाण, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अरविंद येतनाळे, सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश निकम, सचिन देसाई, भूषण गुरव, अनिकेत अमरुळे, सुमित शिंगे, गजानन माने, विकास आवळे, यश पाटील, प्रेम देसाई, कृष्णा नायडू, नारायण हांडे, संदेश खोत, प्रथमेश खिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सांगलीतील पंचशील नगर येथे किरकोळ कारणातून दांडके डोक्यात मारून गोपालसिंह बेगाराम भदाला या परप्रांतीय कामगाराचा खून करून पसार झालेल्या राजस्थान येथील तरुणास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. संजयनगर पोलिसांच्या पथकाने गोवा राज्यातील
पिरणा गावात सदरची कारवाई केली आहे। या खून प्रकरणी प्रेमकुमार पवनकुमार बराला याला अटक केली आहे। सदर खुनाची घटना ही घडली होती। मृत गोपालसिंह भदाला हा फरशी फिटिंग आणि ठेकेदार म्हणून काम करत होता। त्याचा विवाह झाला असून पत्नी मूळ गावी असते। तो लक्ष्मीनगर येथील मारुती मंदिराजवळ संदीप पवार यांच्या भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता। काही दिवसांपूर्वी त्याचा मित्र प्रेमकुमार याने प्रेमविवाह केला। तो राजस्थान येथून पत्नीला घेऊन पसार झाला होता। दरम्यानच्या काळात गोपालसिंह याच्याकडे तो कामासाठी पत्नीसह आला। त्याच्या खोलीजवळच तो वास्तव्यास होता। गोपालसिंह याने प्रेमकुमारच्या पत्नीवर वाईट नजर टाकल्याचा संशय आला। त्याच रागातून फावड्याच्या दांडक्याने डोक्यात हल्ला केला। रक्ताच्या थारोळ्यात तो पडला। दरम्यान गोपालसिंह याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। गोपालसिंह हा गंभीर जखमी झाल्यानंतर संशयित प्रेमकुमार याने तेथून पळ काढला होता। तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचं लोकेशन पोलिसांना मिळत नव्हतं। संजयनगर पोलिसांचं एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थानला गेले होते। यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की संशयित प्रेमकुमार हा गोवा राज्यातील पिरणा गावामध्ये मिळालेल्या माहितीनुसार त्याने तातडीने त्या ठिकाणी छापेमारी करून संशयित प्रेमकुमार यास ताब्यात घेत अटक केली आहे। बायपास मार्गावरील कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणाने बुधवारी सकाळी नदीत उडी मारली होती। त्यानंतर त्याच्या शोधासाठी तात्काळ स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं। बोटीच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात आला। अखेर तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह रेस्क्यू फोर्सला मिळाला। दीपक प्रकाश कातारी असं त्या तरुणाचं नाव आहे। याबाबत सांगली शहर पोलिसात नोंद झाली आहे। बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बायपास रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावरून सांगलीतील संभाजी कॉलनी वसाहतीतील एका युवकाने नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती आणि प्राथमिक चौकशी केली। त्यानंतर काही मिनिटातच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं। घटनास्थळी पाहणी करून पाण्यामध्ये शोध कार्य सुरू करण्यात आलं। युवकासोबत असलेल्या व्यक्तीने ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याने त्याने तात्काळ घरच्यांना माहिती दिली। गुरुवार आणि शुक्रवार असे सलग 2 दिवस स्पेशल रेस्क्यू फोर्सकडून नदीपात्रात शोध कार्य करण्यात आलं। मात्र त्यावेळी मृतदेह मिळून आला नव्हता। आज दिनांक 6 मार्च रोजी नदीपात्रात शोध कार्य सुरू असताना दीपक कातारी याचा मृतदेह पाण्यात आढळून आला। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। घटनास्थळी धाव घेतलेल्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला।